नमस्कार मंडळी, मराठी राशी भविष्य या चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत आजचे पंचांग, आजचा शुभ अंक म्हणजेच लकी नंबर, आजचा संपूर्ण दिवस तुम्हाला कसा जाणार आहे. या व्यतिरिक्त 12 राशींचं सविस्तर राशी भविष्य. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. पाहूया आजचे पंचांग. तारीख 19 जून 2026. तिथी पंचमी, वार शुक्रवार, नक्षत्र आश्लेषा, योग हर्षण, करण, भाव आणि बालव. आजची चंद्र राशी आहे कर्क राशी. आजचा राहुकाळ सकाळी 10:37 दुपारी 12:23 मंडळी, राहुकाळात कुठलेही शुभ कार्य करू नका, अन्यथा नुकसान होण्याची जास्तीत जास्त शक्यता असते. चला तर मग सुरू करूया आजचं 12 राशींचं राशी भविष्य. मेष राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी संतुलन आणि समजूतदारपणाची परीक्षा घेणारा ठरू शकतो. आज तुम्हाला तुमच्या निर्णयांमध्ये स्पष्टता ठेवण्याची गरज राहील. काही गोष्टी तुमच्या मनासारख्या घडणार नाहीत, परंतु शांततेने आणि संयमाने वागल्यास परिस्थिती तुमच्या बाजूने वळू शकते. कामाच्या ठिकाणी तुमच्यावर नवीन जबाबदारी पडू शकते. तुमची लढावृत्ती आणि इतरांशी जुळवून घेण्याची क्षमता तुम्हाला यशाकडे घेऊन जाईल. आर्थिक बाबतीत आजचा दिवस मध्यम राहील. उत्पन्न आणि खर्च यामध्ये संतुलन राखणे गरजेचे राहील. आज अनावश्यक खर्च टाळा आणि पैशांच्या बाबतीत सुज्ञपणाने निर्णय घ्या. एखादी जुनी गुंतवणूक आज लाभदायक ठरू शकते, परंतु नवीन गुंतवणूक करताना विचार करा. सावध पावलं उचला. कुटुंबातील सदस्यांसोबत काही महत्त्वाच्या विषयांवर चर्चा किंवा निर्णय होऊ शकतो, ज्यामुळे घरातील वातावरण थोडेसे गंभीर होऊ शकते, परंतु शेवटी समाधानकारक तोडगा निघेल. आज प्रवास होण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये संवेदनशील दिवस ठरू शकतो. जोडीदाराच्या भावना समजून घेणे आणि त्यांना वेळ देणे महत्त्वाचे राहील. संवादामध्ये प्रामाणिकपणा ठेवा आणि शब्दांचा वापर जपून करा. अविवाहित लोकांना खास व्यक्तीची भेट होईल आणि नातेसंबंध पुढे जाण्याची शक्यता आहे. आज आरोग्याच्या दृष्टीने मानसिक ताण जाणवू शकतो, त्यामुळे ध्यानधारणा करा. योग किंवा हलका व्यायाम केल्यास फायदा होऊ शकतो. आज आहारात संतुलन ठेवा. जास्त तेलकट किंवा फास्ट फूड खाणे टाळा. पचनाशी संबंधित काही किरकोळ तक्रारी उद्भवू शकतात, त्यामुळे जास्तीत जास्त पाणी प्या आणि स्वतःची काळजी घ्या. व्यवसायामध्ये आजचा दिवस प्रगतीचे संकेत देतो. एखादा नवीन प्रोजेक्ट किंवा योजना सुरू करण्यासाठी अनुकूल दिवस राहील. आज लक्ष्मी मातेची पूजा तुम्हाला करायची आहे. सफेद रंगाचं वस्त्र धारण करायचं आहे. गरजूंना साखर किंवा दूध दान करायचं आहे. आजचा दिवस संयम राखण्याची शिकवण देईल आणि तुम्हाला पुढे घेऊन जाईल. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. वृषभ राशी. आजचा दिवस तुमच्यासाठी गूढ विचार आणि आत्मशक्ती जागवणारा ठरू शकतो. तुमचे राशी स्वामी तुमचे धाडस आणि कृतिशीलता निर्माण करत आहेत. चंद्राच्या प्रभावामुळे मानसिक परिवर्तनाची प्रक्रिया सुरू होऊ शकते. आज तुम्ही बाहेरून जितके शांत दिसत असाल, तितके आतून मोठे विचारमंथन सुरू असेल. आज तुम्हाला काही गोष्टी स्पष्टपणे जाणवतील. कोण आपलं कोण परक हे तुमच्या लक्षात येईल. परंतु स्वार्थासाठी कोणत्या गोष्टी सोडायच्या कोणत्या ठेवायच्या
हे आज तुमच्या लक्षात आहे. तुमची निरीक्षण शक्ती तीव्र राहील. इतरांच्या बोलण्यातले सूक्ष्म अर्थ तुम्ही पटकन ओळखाल. त्यामुळे कोणताही निर्णय घेताना तुम्ही इतरांपेक्षा 2 पावलं पुढे असाल. कामाच्या ठिकाणी तुम्हाला एखादी गुप्त माहिती मिळेल. अंतर्गत बदल किंवा रणनीती तुमच्या लक्षात येऊ शकते. ही माहिती योग्य वेळी आणि योग्य प्रकारे वापरल्यास तुम्हाला मोठा फायदा होऊ शकतो. आजच्या क्षेत्रात हा दिवस जिंकण्यासाठी तुम्हाला मानसिक ताकद मिळेल. फक्त उतावीळपणा टाळावा आणि संयम ठेवावा, हेच तुमचं खरं शस्त्र असेल. आर्थिक बाबतीत लाभाची शक्यता आहे. वारसा हक्काशी संबंधित तुम्हाला पैसे मिळू शकतात. तरीही जोखीम असलेले व्यवहार टाळलेले बरे. गुप्त मार्गाने किंवा अनधिकृत मार्गाने पैसा मिळवण्याचा विचार मनात आला तरी त्यापासून दूर राहा. तुम्ही ज्यांच्यावर प्रेम करता त्यांच्याबद्दल संरक्षणाची भावना वाढीस लागेल. जोडीदारासोबत खोल विषयांवर चर्चा होऊ शकते. एखादी आकर्षक व्यक्ती आज तुम्हाला भेटू शकते किंवा एखादी जुनी मैत्रीण भेटू शकते. कौटुंबिक वातावरणात एखादी दडलेली गोष्ट उघड होण्याची शक्यता आहे. आजचा तुमचा दिवस अतिशय सकारात्मक परंतु थोडा धावपळीचा असेल. तुम्ही परिस्थिती स्थिर ठेवण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावाल. आज तुम्हाला हनुमान चालीसा पठण करायचे आहे आणि गरजू व्यक्तींना लाल फळांचं दान करायचं आहे. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. मिथुन राशी. मंडळी, आजचा दिवस शिकणं आणि नवीन दृष्टिकोन स्वीकारण्यासाठी आहे. तुमच्या राशीचे स्वामी तुमच्यात सकारात्मकता आणि ज्ञानाची ओढ किंवा मोठं ध्येय गाठण्याची प्रेरणा निर्माण करतील. आज तुम्हाला नेहमीपेक्षा अधिक आशावादी आणि उत्साही वाटू शकते. सकाळी घराबाहेर पडताना थोरा मोठ्यांचे आशीर्वाद घेऊन बाहेर पडा. कामाच्या क्षेत्रात नवीन कल्पना सुचतील. आजपासून तुम्ही मोठा विचार करण्याचा संकल्प कराल आणि त्या विचारांना कृतीत आणण्याची संधीही तुम्हाला मिळेल. वरिष्ठ किंवा मार्गदर्शक व्यक्तीकडून महत्त्वाचा सल्ला मिळेल. ऑनलाईन काम करणाऱ्या संबंधित व्यक्तींना विशेष प्रगती दिसून येईल. स्वतःचे कौशल्य वाढवण्यासाठी आज प्रयत्न करण्यासाठी योग्य दिवस आहे. आर्थिक बाबतीत आजचा दिवस मध्यम आणि चांगला आहे. अचानक धनलाभ होण्यासाठी तुम्हाला नियोजन करावं लागेल. दीर्घकालीन गुंतवणुकीचा विचार करा. प्रामुख्याने प्रवास, शिक्षण आणि कुटुंबाशी संबंधित कारणासाठी खर्च होऊ शकतो. पैशांबाबत आत्मविश्वास ठेवा, परंतु अतिधाडस करू नका. नातेसंबंधाच्या बाबतीत तुमचा मोकळा आणि स्पष्ट स्वभाव आज उपयोगी ठरेल. कोणाला वाईट वाटलं तरीही चालेल, परंतु मनातील गोष्ट स्पष्ट बोललेलं बरं. आज तुम्हाला एखाद्या आकर्षक व्यक्तीकडे आकर्षण वाटू शकते. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील, परंतु तुमची स्वातंत्र्याची इच्छा कधीकधी इतरांना गैरसमज निर्माण करू शकते. आजचा थोडा वेळ कुटुंबासाठी राखून ठेवा. आरोग्याच्या दृष्टीने ऊर्जा चांगली राहील, परंतु अतिउत्साहामुळे थकवा येऊ शकतो. पायाशी संबंधित किरकोळ त्रास जाणवू शकतो. हलका व्यायाम उपयुक्त ठरेल. आज तुम्हाला एखादी प्रेरणादायी गोष्ट, पुस्तक किंवा व्यक्ती भेटू शकते, जी तुमच्या विचारांना नवीन दिशा देईल. प्रवासाची योजना मनात येऊ शकते. स्वतःवर आणि ध्येयांवर विश्वास ठेवा. आज गुरूंच्या कृपेसाठी पिवळ्या वस्तूंचे दान करा आणि आज उपवास केला तरी चालेल.
आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. कर्क राशी. मंडळी, आज तुम्हाला तुमच्या कामात प्रगतीची संधी मिळेल, पण त्यासाठी मेहनत आणि नीटनेटकेपणा आवश्यक आहे. नवीन जबाबदाऱ्या येऊ शकतात. त्यांना प्रभावीपणे हाताळल्यास वरिष्ठांकडून कौतुक मिळेल. काही प्रकरणांमध्ये कामाचा ताण जाणवेल आणि वरिष्ठांच्या मोठ्या अपेक्षांमुळे मानसिक तणाव जाणवेल. त्यामुळे वेळोवेळी विश्रांती घेणे आवश्यक आहे. आर्थिक बाबतीत सर्वसामान्य दिवस राहील. अचानक काही खर्च समोर येऊ शकतात, त्यामुळे बजेट व्यवस्थित ठेवा. महत्त्वाचे निर्णय पुढे ढकला. जुन्या गुंतवणुकीतून फायदा मिळू शकतो. आर्थिक निर्णय घेण्यापूर्वी वरिष्ठांचा सल्ला घ्या. कुटुंबासोबत वेळ घालवा आणि घरातील वातावरण शांत ठेवा. प्रेमसंबंधात आजचा दिवस स्थिर राहील. जोडीदारासोबत विश्वास वाढवण्याची संधी मिळेल. गैरसमज टाळा आणि संयम ठेवा. नवीन ओळखी होतील, परंतु नातेसंबंध तुटू देऊ नका. जुने नातेसंबंध जपणे तुमच्याच हातात आहे. आरोग्याच्या बाबतीत आज तुम्ही उत्साही आणि सक्रिय राहाल, पण शरीरावर ताण जाणवू शकतो. आज तुम्हाला पचनाशी संबंधित किंवा मणक्याशी संबंधित समस्या उद्भवू शकते, ज्यामुळे स्वतःची काळजी घ्या आणि मनावर ताण येईल अशी कोणतीही गोष्ट करू नका. आज तुम्ही काहीतरी मनोरंजक व्हिडिओ किंवा लेख वाचू शकता किंवा जोक वाचू शकता. व्यवसायात कामात नीटनेटकेपणा राखा. तुमच्या प्रयत्नांना भरपूर यश आणि फळ मिळेल, त्यामुळे धैर्य आणि चिकाटी कायम ठेवा. आज तुम्हाला संयम ठेवणे गरजेचे राहील. योग्य निर्णय घेतल्यास आणि सकारात्मक दृष्टिकोन ठेवल्यास तुम्ही मोठ्या अडचणी पार करू शकता आणि प्रगती साधू शकता. आज एखादा नवीन प्रोजेक्ट हाताळण्याची संधी तुम्हाला मिळेल. सहकार्यांशी सकारात्मक आणि मैत्रीचे संबंध ठेवा. तुमच्या प्रयत्नांना उशिरा का होईना चांगलं फळ मिळेल. आज तुम्हाला देवघरात दिवा लावायचा आहे आणि ओम श्री महालक्ष्मी नमा या मंत्राचा जप करायचा आहे. आज राखाडी रंगाचं वस्त्र परिधान केल्यास शुभ दिवस जाईल. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. सिंह राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी चांगलाच अनुभव घेऊन येईल. आज तुमच्या मनात नवीन कल्पना येतील. तुमची ऊर्जा दिवसभर जास्तच राहील. नवीन प्रयत्न करणाऱ्यांसाठी आजचा दिवस चांगला जाणार आहे. वरिष्ठ तुमच्यावरती जबाबदारी टाकणार आहे. कामाच्या ठिकाणी महत्त्वाचा प्रोजेक्ट किंवा योजना यशस्वी करण्याची संधी तुम्हालाच मिळेल. तुमची निवड केली जाईल. तुमच्या विचारांमध्ये सर्जनशीलता असल्यामुळे ती दृष्टी तुमच्याकडे राहील, ज्यामुळे सहकार्यांवर सकारात्मक प्रभाव पडेल. आज कामात आत्मविश्वास आणि गती वाढेल, परंतु लहान सहान चुका होऊ शकतात, त्यामुळे काळजीपूर्वक पावले टाका. आर्थिक बाबतीत मध्यम दिवस राहील. अनपेक्षित खर्च, वाढते खर्च उद्भवतीलच, ज्यामुळे मन उद्विग्न होईल, परंतु नियोजनबद्ध काम. तुमचा पैशांचा वापर योग्यरित्या करा. गुंतवणूक करताना मोलाच्या व्यक्तीचा सल्ला घ्या. विचारपूर्वक आर्थिक गुंतवणूक करा. कुटुंबाचा सल्ला घ्या आणि वातावरण आनंदी ठेवा. आजचा दिवस मध्यम स्वरूपाचा राहील. आज एखादी जुना मित्र किंवा मैत्रिणीशी भेट होण्याची शक्यता आहे. आज तुम्ही त्यांच्यासोबत बाहेर फिरायला जाल किंवा स्नेहभोजन कराल, त्यामुळे तुमच्यातील नातेसंबंध अधिक गहन होण्यासाठी वेळ मिळेल. तुमच्या राशीच्या व्यक्तींना नवीन व्यक्तींशी ओळख होऊ शकते. आज एखादा महत्त्वाचा आनंदाचा निर्णय तुमच्या बाजूनी लागेल. मुलाबाळांकडून एखादी चांगली बातमी
तुम्हाला मिळेल. व्यवसायाच्या बाबतीत तुम्ही अत्यंत कठोर होण्याची गरज नाही. आज आहारात संतुलन ठेवा आणि पुरेसे पाणी प्या. नवीन कल्पना अंमलात आणण्यासाठी अनुकूल दिवस आहे. सहकार्यांशी सहयोग ठेवा आणि मतभेद टाळा. धैर्य आणि चिकाटी वाढवावी लागेल. आजचा दिवस नवीन कल्पनांसाठी द्या. विज्ञानाच्या क्षेत्रात आज तुम्ही प्रगती करू शकता. कोणाशीही बोलताना कटू बोलणे टाळा. जे तुम्हाला सहन होत नाही ते इतरांनाही सहन होणार नाही. आज सूर्याची उपासना करा. ओम सूर्याय नमः या मंत्राचा जप करा आणि निळे वस्त्र परिधान करा. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. कन्या राशी. मंडळी, आजचा दिवस भावनिक समतोल ठेवण्याची गरज राहील आणि कोणत्याही कामात सूक्ष्म निरीक्षण करण्याची वेळ आहे. आज तुम्हाला तुमच्या मनातील विचार अधिक स्पष्टपणे समजतील आणि काही महत्त्वाचे निर्णय घेण्याची प्रेरणा मिळेल. कामाच्या ठिकाणी तुमची संवेदनशीलता आणि कल्पनाशक्ती उपयोगी पडेल. सहकार्यांशी जुळवून घेतल्यास, शांततेने काम केल्यास उत्तम परिणाम पाहावयास मिळू शकतात. मात्र इतरांच्या बोलण्याचा जास्त विचार करून स्वतःला ताण देऊ नका. आर्थिक बाबतीत आजचा दिवस विचारपूर्वक वागण्याचा आहे. खर्च आणि उत्पन्न यामध्ये संतुलन राखणे गरजेचे आहे. अचानक काही आर्थिक गरज निर्माण होऊ शकते, त्यामुळे मागील वर्षातील काही बचत आज तुम्हाला कामी येईल. नवीन गुंतवणूक करण्याचे विचार करत असाल तर घाई करू नका. नीट माहिती घेऊनच निर्णय घ्या. कुटुंबातील एखाद्या मोठ्या व्यक्तीकडून आर्थिक सल्ला मिळू शकतो, जो भविष्यासाठी फायदेशीर ठरेल. आज प्रिय व्यक्तीसोबत वेळ घालवण्याची आणि मनातील भावना व्यक्त करण्याची चांगलीच वेळ आहे. नात्यातील विश्वास वाढवण्यासाठी मोकळा संवाद आवश्यक आहे. आज अविवाहित व्यक्तींना चांगला प्रस्ताव मिळेल. फक्त निर्णय घेण्याआधी स्वतःला थोडा वेळ द्या. आज मानसिक शांतता राखणे अत्यंत आवश्यक आहे. कामाच्या ताणतणावामुळे थकवा किंवा झोपेच्या समस्या जाणवू शकतात. ध्यानधारणा किंवा आवडत्या गोष्टींमध्ये वेळ घालवल्यास मन प्रसन्न राहील. आहारामध्ये हलके आणि पौष्टिक अन्न घ्या. पाण्याचे प्रमाण वाढवा. विशेषतः तुमचे पाय आणि पचनसंस्था यांची काळजी घ्या. आज तुम्हाला नवीन संधी देणारा दिवस आहे. नवीन शिकण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे. एखाद्या मोठ्या प्रकल्पावर तुमची नियुक्ती केली जाऊ शकते, त्यामुळे सावध राहा आणि लढण्याची तयारी ठेवा. सगळ्या टीमला सोबत घेऊन काम करा, जेणेकरून सगळ्यांचं लक्ष तुमच्यावर राहील. भागीदारीत काम करत असाल तर स्पष्टता ठेवा. आज नारायणाची पूजा करा आणि पिवळ्या किंवा पांढऱ्या वस्तूचे दान करा. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. तूळ राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी उत्साहवर्धक ठरणार आहे. ऊर्जा आणि सकारात्मकता मिळेल. तुमच्या मनात नवीन कल्पना येतील आणि त्या अंमलात आणण्याची इच्छा वाढेल. आज तुम्ही आत्मविश्वासाने कोणतेही काम हातात घेतले तर त्यात निश्चित यश मिळण्याची दाट शक्यता आहे. आज तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव इतरांवर पडेल आणि लोक तुमच्या मनातील इच्छा ओळखतील आणि तुमच्या मतांना महत्त्व देतील. कामाच्या बाबतीत चांगला दिवस जाईल. नोकरीत असलेल्या लोकांना वरिष्ठांकडून कौतुक मिळू शकते किंवा नवीन जबाबदारी मिळू शकते. तुमच्या कामात प्रगती दिसून येईल. व्यावसायिकांना आजचा दिवस लाभदायक ठरेल. कोणतीही मोठी गुंतवणूक करताना विचारपूर्वक निर्णय घ्या. सहकार्यांशी चांगले संबंध ठेवा.
त्यामुळे त्यांच्या मदतीने तुमचं काम अतिशय सोपं होईल. आज आर्थिक बाबतीत स्थिरता राहील. पैसा साठवण्यावर आणि नियोजन करण्यावर लक्ष केंद्रित करा. तुमच्या कमाईमुळे मार्ग सहज मोकळे होतील. जुन्या एखाद्या गुंतवणुकीतून फायदा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंध आणि कौटुंबीय जीवनात आनंददायी वातावरण राहील. जोडीदारासोबत चांगलाच वेळ घालवण्याची संधी मिळेल. काही दिवसांपासून चालू असलेले गैरसमज दूर होतील आणि नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळखी होण्याची शक्यता आहे. कुटुंबात आनंद आणि समाधान राहील. आरोग्याच्या दृष्टीने ठीकठाक दिवस आहे, परंतु धावपळीमुळे थकवा जाणवू शकतो. योग्य विश्रांती तुम्हाला घ्यावी लागेल. नियमित व्यायाम, योग आणि संतुलित आहार ठेवा, त्यामुळे ताजेतवाने राहाल. आज तुम्हाला मानसिक शांततेसाठी थोडा वेळ स्वतःसाठी काढावा लागेल. आज सकाळी सूर्यदेवाला पाणी अर्पण करा, ते तुमच्यासाठी शुभ ठरेल. आणि दिवसभरात हनुमान चालीसा पठण केल्याने मन शांत राहील आणि अडथळे दूर होतील. आजचा शुभ रंग तुमच्यासाठी लाल आहे. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. वृश्चिक राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी संयम आणि स्थिरतेचा आहे. तुम्ही घेतलेल्या निर्णयांमध्ये परिपक्वता दिसून येईल. कोणतंही काम घाईघाईत न करता शांतपणे आणि विचारपूर्वक केल्यास नक्कीच यश मिळेल. आज तुम्हाला काही नवीन गोष्टी शिकण्याची संधी मिळू शकते, ज्याचा भविष्यात तुम्हालाच फायदा होईल. कामाच्या ठिकाणी थोडा ताण जाणवू शकतो. तुमच्या मेहनतीमुळे परिस्थिती तुमच्या बाजूने वळेल. वरिष्ठांकडून थोडासा दबाव वाढेल, त्यामुळे काम वेळेत पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करा. व्यवसाय करणाऱ्यांनी ग्राहकांशी नम्रतेने वागणे आवश्यक आहे. नवीन व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. आर्थिक बाबतीत दिवस साधारण राहील. अनावश्यक खर्च टाळणे महत्त्वाचे आहे. पैशांचे योग्य नियोजन केल्यास पुढील काळात फायदा होईल. कोणालाही पैसे उधार देताना 100 वेळा विचार करा. प्रेमसंबंधांमध्ये थोडी संवेदनशीलता आवश्यक आहे. जोडीदाराशी स्पष्ट संवाद ठेवा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवणे तुमच्यासाठी आनंददायी ठरेल. घरात शांतता आणि समजूतदारपणा राखणे गरजेचे आहे. आरोग्याच्या बाबतीत थोडीशी काळजी घ्यावी लागेल. पचनासंबंधित त्रास होऊ शकतात, त्यामुळे आहारावर नियंत्रण ठेवा. जड आणि तेलकट पदार्थ टाळण्याचा प्रयत्न करा. मंडळी, नियमितपणे चालणे किंवा हलका व्यायाम केल्याने तुम्हाला फायदा होईल. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यान उपयुक्त ठरेल. आज तुम्ही लक्ष्मी देवीची पूजा करा, ते तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. आणि गरजू व्यक्तींना अन्नदान करणे तुमच्यासाठी शुभ राहील. महिलांनी घरामध्ये स्वच्छता ठेवा, त्यामुळे घरातील सकारात्मक ऊर्जा वाढण्याची शक्यता राहील. घरातील वृद्ध व्यक्तींचा आशीर्वाद घेतल्याने दिवस अधिक शुभ जाईल. आजचा दिवस तुम्हाला संयम राखून पुढे जाण्यासाठी आहे. शांतपणे घेतलेले निर्णय तुम्हाला नक्कीच यशापर्यंत घेऊन जातील. आज दुपारी 12 ते 2 ही वेळ तुमच्यासाठी अतिशय शुभ राहील. आणि आजचा शुभ रंग राहील पांढरा. आजचा शुभ अंक आहे 2 आणि 7. धनु राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीच्या व्यक्तींसाठी संवाद, चातुर्य आणि नवीन संधी घेऊन येणार आहे. तुमची बोलण्याची कला आणि हुशारी आज विशेष प्रभाव टाकेल.
लोक तुमच्या विचारांना आणि मतांना महत्त्व देतील. एखाद्या महत्त्वाच्या व्यक्तीशी भेट होण्याची शक्यता आहे, ज्यामुळे भविष्यात फायदेशीर संधी तुम्हाला मिळू शकते. कामाच्या बाबतीत अतिशय चांगला दिवस आहे. आज नोकरी करत असलेल्या व्यक्तींना नवीन प्रोजेक्ट मिळू शकतात किंवा कामात छोटा मोठा बदल होऊ शकतो. तुमच्या कल्पकतेमुळे वरिष्ठ प्रभावी होतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी आजचा दिवस अनुकूल आहे. विशेषतः मार्केटिंग, कम्युनिकेशन आणि नेटवर्क या संबंधित कामात यश मिळेल. सहकाऱ्यांशी प्रेमाचे संबंध ठेवणे आवश्यक आहे. आर्थिक स्थिती सुधारण्याची चिन्हे दिसत आहेत. काही नवीन उत्पन्नाचे स्रोत निर्माण होतील. तरीही खर्चावर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे. अनावश्यक खर्च तुम्हाला टाळावाच लागेल. योग्य नियोजन केल्यास भविष्यात आर्थिक स्थैर्य मिळेल. प्रेमसंबंध यामध्ये आनंद आणि हलका फुलका माहोल राहील. जोडीदारासोबत संवाद वाढेल आणि त्यामुळे नात्यात अधिक जवळीक निर्माण होईल. अविवाहित व्यक्तींना नवीन एखाद्या व्यक्तीशी ओळख होण्याची शक्यता आहे आणि एखाद्या शुभ कार्याबद्दल चर्चा होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने ठीकठाक दिवस आहे, परंतु मानसिक थकवा जाणवू शकतो. सतत विचार करणे आणि कामाचा ताण यामुळे त्रास येऊ शकतो. थोडा वेळ तुम्हाला स्वतःसाठी काढावा लागेल आणि भरपूर विश्रांती घ्यावी लागेल. जागरण केल्यास त्रास होईल आणि अपचनाचे रोग जडण्याची शक्यता आहे. ध्यान किंवा योग केल्यास मन शांत राहील. आज तुम्हाला भगवान विष्णूची पूजा करणे शुभ ठरेल आणि पक्ष्यांना दाणे घालणे, गरजूंना मदत करणे तुमच्यासाठी लाभदायक ठरेल. सकारात्मक विचार आणि अनावश्यक चिंता टाळावी लागेल. आजचा शुभ रंग हिरवा आहे आणि सकाळी 10 ते 12 ची वेळ तुमच्यासाठी अतिशय शुभ आहे. आजचा शुभ अंक आहे 3 आणि 8. मकर राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी भावनिक स्थैर्याचा आहे. आज तुम्हाला अंतर्मुख व्हावं लागेल. तुमच्या मनात अनेक विचार येऊ शकतात, त्यामुळे थोडासा गोंधळ जाणवेल. मात्र शांत राहूनही आणि संयमाने परिस्थिती हाताळल्यास योग्य मार्ग सापडेल. आज स्वतःच्या भावना समजून घेणे आणि त्यानुसार निर्णय घेणे महत्त्वाचे ठरेल. कामाच्या बाबतीत मध्यम दिवस राहील. काही कामांमध्ये विलंब होऊ शकतो, परंतु निराश होण्याची गरज नाही. संयम ठेवून काम करा, यश निश्चित मिळेल. सहकाऱ्यांसोबत मतभेद होण्याची शक्यता आहे, त्यामुळे संवाद साधताना काळजी घ्या. व्यवसाय करणाऱ्यांनी नवीन व्यवहार करताना नीट तपासणी करावी. कागदपत्र व्यवस्थित ठिकाणी ठेवावीत. आर्थिक बाबतीत सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. अनावश्यक खर्च टाळा आणि पैशांचे नियोजन करा. आज कोणतीही मोठी गुंतवणूक टाळणे चांगलेच राहील. थोडा संयम ठेवला तर पुढील काळात आर्थिक स्थिती सुधारेल, तसे चिन्ह दिसत आहेत. प्रेमसंबंधामध्ये संवेदनशीलता वाढेल. जोडीदाराशी प्रामाणिक संवाद साधा, अन्यथा गैरसमज होऊ शकतात. कुटुंबातील सदस्यांसोबत वेळ घालवण्यास मन शांत होण्यास मदत होईल. घरामध्ये एखाद्या वयस्कर व्यक्तीशी जुन्या विषयांवर चर्चा होऊ शकते, त्यामुळे समजूतदारपणा ठेवणे गरजेचे आहे. आरोग्याच्या दृष्टीने तुम्हाला काळजी घ्यावी लागेल. मानसिक तणाव आणि चिंता दूर ठेवा, अन्यथा यामुळे थकवा जाणवू शकतो. पुरेशी झोप घ्या आणि विश्रांतीसाठी वेळ द्या. हलका व्यायाम आणि ध्यान केल्याने तुम्हाला आराम मिळेल. आज तुम्हाला चंद्रदेवतेला अर्घ द्यायचे आहे. घरामध्ये शांतता राखण्यासाठी आणि
सकारात्मक ऊर्जा वाढवण्यासाठी दीप लावा. गरजूंना दूध किंवा तांदूळ दान केल्याने मनःशांती मिळेल. आजचा दिवस संयम आणि आत्मचिंतनाचा आहे. शांत मनाने घेतलेले निर्णय तुम्हाला योग्य दिशेने घेऊन जातील. आज 4 ते 6 संध्याकाळी या दरम्यान शुभ वेळ आहे आणि शुभ रंग पांढरा. आजचा शुभ अंक आहे 4 आणि 9. कुंभ राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीच्या लोकांसाठी आत्मविश्वास, नेतृत्व आणि प्रगतीचा ठरेल. तुमच्या व्यक्तिमत्वाचा प्रभाव आज विशेष जाणवेल, कारण लोक तुमच्याकडे आकर्षित होतील. तुम्ही घेतलेले ठाम निर्णय प्रभावी आणि उदात्त असतील. आज तुमच्यातील नेतृत्व गुण उभारून येतील. त्यामुळे कोणत्याही कामात पुढाकार घेण्याची संधी तुम्हाला मिळू शकते. कामाच्या बाबतीत दिवस अनुकूल आहे. नोकरीत असलेल्या व्यक्तींना वरिष्ठांकडून मान्यता मिळू शकते. तुमचं काम बघून तुमची वाहवा होईल. तुमच्या मेहनतीचं फळ तुम्हाला मिळेल आणि एखादी नवीन जबाबदारी मिळू शकते, जी तुम्ही आत्मविश्वासाने पूर्ण कराल. व्यवसाय करण्यासाठी आजचा दिवस चांगला आहे आणि नवीन योजना राबवण्यासाठी योग्य वेळ आहे. आज तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहण्याची शक्यता आहे. उत्पन्नाचे नवीन साधनं वाढतील असे संकेत आहेत. काही थकीत रक्कम परत मिळू शकते, मात्र खर्च करताना संयम ठेवा. भविष्यासाठी बचत करण्यावर लक्ष केंद्रित करा. आज प्रेमसंबंधांमध्ये उत्साह आणि रोमांच राहील. जोडीदारासोबत आनंदाचे क्षण घालवता येतील. तुमच्या नात्यात अधिक जवळीक आणि सामंजस्य वाढेल. अविवाहित लोकांसाठी आकर्षक प्रस्ताव येतील. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील आणि सर्वजण तुमच्या निर्णयाला पाठिंबा देतील. आरोग्याच्या दृष्टीने अतिशय चांगला दिवस आहे. आज तुमच्यात भरपूर ऊर्जा आणि उत्साह राहील, मात्र अति काम करणे टाळावे. शरीराला विश्रांती द्या. नियमित व्यायाम आणि संतुलित आहार तुम्हाला व्यवस्थित ठेवेल. आजचा दिवस तुम्हाला सूर्यदेवाची पूजा करणे गरजेचे आहे. सकाळी लवकर उठून सूर्याला अर्घ्य द्या. गरजूंना गहू आणि फळं दान करा. त्यामुळे लाभदायक दिवस ठरेल. घरात सकारात्मक ऊर्जा राहील, त्यासाठी दीप प्रज्वलित करा. आज ठामपणे पुढे जाण्यासाठी चांगला दिवस आहे. शुभ वेळ सकाळी 8 ते 10 दरम्यान आणि शुभ रंग सोनेरी. आजचा शुभ अंक आहे 5 आणि 0. मीन राशी. मंडळी, आजचा दिवस तुमच्या राशीसाठी नियोजन, शिस्त आणि कार्यक्षमतेचा आहे. आज तुम्ही तुमची सर्व कामं व्यवस्थित आणि नीटनेटकेपणाने पूर्ण कराल. तुमची बारकाईने पाहण्याची सवय तुम्हाला इतरांपेक्षा पुढे ठेवेल. काही नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात, ज्या तुम्ही उत्तम प्रकारे हाताळाल. कामाच्या बाबतीत आजचा दिवस सकारात्मक राहील. नोकरीत असलेल्या व्यक्तींना त्यांच्या मेहनतीचे चांगले फळ मिळू शकते. वरिष्ठ तुमच्या कामावर समाधानी राहतील. काही लोकांना प्रमोशन आणि नवीन संधी मिळण्याची शक्यता आहे. व्यवसाय करणाऱ्यांनी आपल्या कामात अधिक लक्ष घालणे गरजेचे आहे, कारण छोट्या चुका टाळल्यास मोठा फायदा होऊ शकतो. आज आर्थिक स्थिती स्थिर राहील. अनावश्यक खर्च टाळणे आवश्यक राहील. बचत करण्याची सवय तुम्हाला पुढील काळात उपयोगी पडेल. काही जुन्या गुंतवणुकीतून हळूहळू फायदा मिळण्याची शक्यता आहे. प्रेमसंबंधांमध्ये थोडा संयम ठेवणे गरजेचे आहे. जोडीदाराशी स्पष्ट सुसंवाद ठेवा आणि लहान सहान गोष्टींवरून वादविवाद टाळा. कुटुंबात शांतता
आणि समजूतदारपणा राखणे आवश्यक आहे. मुलाबाळांसोबत वेळ घालवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. आरोग्याच्या बाबतीत संमिश्र दिवस राहील. पोटाशी संबंधित त्रास होऊ शकतो. आहारावर विशेष लक्ष द्यावे लागेल. स्वच्छ आणि हलका आहार घ्या. नियमित चालणे किंवा योगा केल्याने तुम्हाला फायदा होईल. मानसिक तणाव टाळण्यासाठी स्वतःला थोडा वेळ द्या आणि तो रोज द्या. आज भगवान विष्णूंची पूजा करा. गरजूंना हिरव्या भाज्या किंवा अन्नदान करणे लाभदायक ठरेल. घरात स्वच्छता ठेवा आणि सकारात्मक वातावरण निर्माण करा. आजचा दिवस शिस्त आणि संयमाने काम केल्यास यश मिळवून देणारा ठरेल. बाकी तुमच्या मेहनतीचं योग्य फळ तुम्हाला नेहमीच मिळत राहील. आज दुपारी 1 ते 3 दरम्यान शुभ वेळ आहे. चांगलं काम करू शकता. आजचा शुभ रंग आहे हिरवा. मंडळी, काळजी घ्यावी. आजचा शुभ अंक आहे 1 आणि 6. चॅनलवर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा. तुमची राशी कमेंट करा.